नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 1.5 किलोच्या प्रमाणात आंब्याचं पारंपरिक पद्धतीचं लोणचं. अशा पद्धतीचं लोणचं 2 वर्ष खराब होत नाही, एकदम चांगलं टिकून राहतं. अजिबात बुरशी वगैरे काहीही याला लागत नाही. वर्षभर 2 वर्ष छान राहतं. मी लोणचं करण्यासाठी 1.5 किलो कैऱ्या वापरलेल्या आहेत आणि या कैऱ्या पूर्ण परिपक्व झालेल्या आहेत. म्हणजे या झाडाच्या आंब्याला पाळ लागल्यानंतरच या कैऱ्या आपण लोणच्यासाठी वापरलेल्या आहेत. या कैऱ्यांची देठं काढून पाण्यामध्ये 1 दिवस भिजायला घातल्या. म्हणजे त्यामधला सगळा चीक निघून गेला आणि नंतर आपण लोणच्यासाठी ह्या कैऱ्या फोडून घेतल्या आणि फोडल्यानंतर आतली सगळी जी कोय असते ती काढून टाकली आणि कैऱ्या छान पुसून घेऊन उन्हात 3 तासासाठी वाळायला ठेवल्या. कैरीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहेत. त्यामध्ये मोहरी, ही 25 ग्रॅम मोहरी आहे आणि ह्या चमच्याने जर मोजली तर ही 5 चमचे भरली. आणि मोहरीची डाळ 50 ग्रॅम चमच्याने ह्या मोजली तर ही 10 चमचे भरली. लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर ही दोन्ही मिळून 4-4 चमचे घेतली. म्हणजे 25-25 ग्रॅम घेतली ही मिरची पावडर. लसणाच्या 2 कुड्या, हे आपल्याला बाकुंड, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा मेथी दाणे आणि मीठ हे मी मोजून घेतलं आहे, तर हे 110 ग्रॅम मीठ होतं आणि चमच्याने मोजून घेतलं तर हे 10 चमचे मीठ आहे. हे मीठ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि हळकुंड तेलामध्ये तळून याची पावडर करून घ्यायची आहे. सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि लसणामध्ये थोडंसं मीठ घालून लसूण बारीक करून घ्यायचा. जाडबुडाची कढई घेतली आणि त्यामध्ये आपण मोहरी भाजून घेऊया. चांगली तडतड होईपर्यंत छान भाजून घेऊया. मोहरीची डाळ भाजल्यानंतर याचा जरा हलकासा कलर बदललेला आहे. आता मी एक पसरट भांड्यामध्ये ह्याला थंड करण्यासाठी ठेवलं आहे. जर आपण त्याच वाटीत ठेवलं तर हे त्यामध्ये थोडीशी वाफ तयार होऊन ओलसर होऊ शकते. त्यामुळे मी अशा पसरट भांड्यामध्ये थंड करायला ठेवलं आहे. मेथीचा हलकासा कलर बदलेपर्यंत याला थोडंसं भाजून घ्यायचं. ही 2 हळकुंड आपल्याला तेलामध्ये छान मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत. हे हळकुंड थंड होऊन द्यायचे आहेत आणि ह्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. अगोदर याला फोडून बारीक तुकडे करून घेऊन नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. आणि मिक्सरचं भांडं अजिबात ओलं नसलं पाहिजे. एकदम कोरड्या भांड्यामध्ये आपल्याला ही हळकुंड बारीक करून घ्यायची आहे. अगोदर ह्याची बारीक बारीक तुकडे करून घ्यावे लागतील, नाहीतर मिक्सरचं भांडं खराब होईल. आता या भांड्यामध्ये मेथी बारीक करून घेऊ. हे भांडं एकदम कोरडं आहे, अजिबात पाण्याचा अंश नाही ह्याच्यामध्ये. मेथी अशी मोठी मोठीच बारीक केली. तर यामध्येच मोहरी घालून घ्यायची आणि अर्धवट बारीक करून घ्यायची. ही मोहरी एकदम थंड झालेली आहे. मोहरी अशी बारीक करून घेतली.
याचे 2-3 तुकडे होतील एवढीच बारीक केली, याची पावडर नाही बनवलेली. ही हळकुंड कलबत्त्यामध्ये उबडधोबड बारीक करून घेतली आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ. ही हळद आपली एकदम बारीक झालेली आहे आणि कलर पण एकदम छान आला आहे. आता याच भांड्यामध्ये आपल्याला लसूण बारीक करून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं मीठ घालून लसूण आपला एकदम बारीक करून घेऊ. आता आपले सगळे मसाले तयार झालेले आहेत. हे हळकुंडाची पावडर तयार झाली आहे. ही मी मोजून घेतली तर ही 15 ग्रॅम भरली आहे आणि ह्या चमच्याने पूर्ण 2 चमचे भरलेली आहे. आणि ही मोहरीची डाळ भाजून घेतली. ही अख्खी मोहरी भाजून त्याची बारीक 2 तुकडे होतील एवढं याची भरड बनवून घेतली. आणि आता लसूण पण आपण बारीक करून घेतला आहे. हळकुंड बारीक केल्यानंतर लसूण बारीक करून घेतला आहे, त्यामुळे ह्याला पिवळा रंग आला आहे. ह्या 5 लवंगा आपल्याला उद्या हे तेल गरम करून घ्यायचं आणि कोमट तेलामध्ये ह्या लवंगा घालायच्या आणि तेल एकदम थंड झाल्यावर नंतर ह्या कैऱ्यामध्ये घालायचं. आज फक्त हे मसाले मिसळून घ्यायचे आणि रात्रभर अशाच कैऱ्या ठेवायच्या मसाला मिक्स करून, आणि उद्या यामध्ये तेल कडक करून नंतर थंड करून कैरीमध्ये घालायचं. ह्या कैऱ्या मी उन्हात 2-3 तास वाळायला ठेवल्या होत्या आणि यामधला असं जे ओलसरपणा होता निघून गेला आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. हे भांडे एकदम पसरट घेतलं आहे आणि मसाले मिक्स करून घ्यायचे. मोहरीची डाळ, मिरची पावडर, बारीक केलेलं लसूण, हळद, अख्खी मोहरी ह्याची आपण भरड केलेली, खडे मीठ पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. बारीक केलेलं खडे मीठ, हे सर्व मसाल्यात आपल्याला कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचे. झोपताना याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि रात्रभर असंच ठेवायचं. तेल आपलं चांगलं गरम झालं आहे, यातून वाफा निघत आहेत. आता हे तेल आपल्याला चांगलं सोमट करून घ्यायचं आणि त्यामध्ये लवंग घालायची आणि एकदम थंडगार झाल्यानंतर लोणच्यामध्ये घालायचं. तेल थोडंसं गरम आहे तोपर्यंत आपण हे लवंग घालून घेऊया ह्याच्यामध्ये. तेल एकदम थंडगार झालं आहे, आता घालून घेऊ. हे आंब्याचं लोणचं आपलं एकदम छान तयार झालेलं आहे आणि याला 2 वर्ष काहीही होणार नाही, एकदम चांगलं राहणार आहे. तुम्हाला जर या आंब्याच्या लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.